परांडा किल्ला. आज मी माझ्या फोर्टिफाईड या मोहिमेची सुरुवात करतो आहे. सकाळी अगदी लवकर 4 वाजता पुण्याहून निघालो. आजचा प्लॅन असा होता, तो म्हणजे भिगवण मार्गे परांडा किल्ला बघायचा आणि येताना धर्मवीरगड दर्शन घेऊन संध्याकाळी परतायचं. पुण्याहून रस्ता उत्तम आहे. पुढे टेंभुर्णी कुर्डुवाडी मार्गे परांड्याला पोचलो. गावात रविवारचा बाजार भरला होता, म्हणून गाडी कुठून घेऊन जायची असा प्रश्न पडला. पण तिथल्या एस.टी. स्टँडजवळ गाडी लावून काही छोट्या गल्ल्या ओलांडून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. आत पुरातत्व विभागाचा माणूस वही घेऊन उभा होता. आम्ही त्यात नोंद करून किल्ला पाहू लागलो. माहिती द्यायला कुणीच नव्हतं, पण सरकारने थोडे माहिती फलक लावले आहेत ते वाचून आत शिरलो. किल्ल्याची फार नासधूस झाली नसल्यानं तो बघायला चांगलं वाटलं. बुरुज, मोठ्या मोठ्या तोफा, तोफगोळे, इतर काही खोल्या, एक मोठी विहीर, कदाचित आंघोळीची व्यवस्था तिथे असावी, लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर, दर्गा अशा गोष्टी बघितल्या. एक प्रचंड मोठी सुंदर कोरीवकाम असलेली तोफ वरती बुरुजावर ठेवली आहे, ती जरूर पाहावी. इतक्या छोट्या गजबजलेल्या गावात इतका सुंदर किल्ला बघून छान वाटलं. निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही यांच्यात झालेल्या चकमकींचा इतिहास पाहिलेला हा 500 वर्ष जुना किल्ला खूप काही सांगून जातो. शहाजहा आणि आदिलशाही मध्ये झालेल्या किल्ला जिंकण्यासाठी चिकाटीच्या प्रयत्नामध्ये इथला परिसर उद्ध्वस्त झाला होता.